हालेलुया. शॉलोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद आपल्या जीवनामध्ये प्रभू प्रदान करो आणि त्याच्या आनंदाने, त्याच्या सामर्थ्याने आणि त्याच्या शांतीच्या अनेक प्रकारच्या वरदानाने प्रभू आपलं प्रत्येकाचं जीवन तो भरो, हीच विनंती प्रभूकडे आहे. प्रियानो, आज आम्ही एका अशा शब्दाला आम्ही ऐकणार आहोत, जो शब्द अनेक वेळेस आपण आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या सांगण्यामध्ये हा शब्द आपण वापरत असतो. आणि हा शब्द, या शब्दाला फार महत्व आहे. हालेलुया. एक शब्द आहे, तो शब्द आहे एवढेच, एवढी किंवा तेवढेच. एकच शब्द आहे आणि पवित्र शास्त्रातील प्रत्येक एक शब्द फार महत्वपूर्ण आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि ज्या वेळामध्ये हा शब्द आम्ही पवित्र शास्त्रात आम्हाला वाचायला मिळतो, प्रियांनो, या शब्दातून अनेक अशा गोष्टी स्पष्ट होतात की ज्या आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा आम्ही सांगत असतो, आम्ही बोलत असतो. जर आपल्याकडे एखाद्या व्यक्तीने जर आम्हाला मदत मागितली तर आम्ही म्हणतो माझ्याकडे एवढंच आहे, याच्यापेक्षा माझ्याकडे जास्त नाही आहे. जसं आपण प्रवासाला जर आम्ही निघालो तर प्रवासामध्ये जर आपल्याकडे पाणी असेल, एक बॉटल पाणी असेल आणि ते थोडंसं राहिलं असेल, आपण म्हणतो आता पाणी माझ्याकडे एवढंच आहे, याच्यापेक्षा आता माझ्याकडे जास्त पाणीच नाहीये, ते मलाही पुरणार नाही, तुम्हालाही पुरणार नाही. हालेलुया. एक छोटासा शब्द आहे, परंतु या छोट्या शब्दामध्ये फार गहनता दडलेली आहे, फार मोठा अर्थ या शब्दामध्ये दडलेला आहे. आणि या गोष्टी आम्ही पवित्र शास्त्रातून आम्ही पाहणार आहोत. हालेलुया. रोज हा शब्द आपल्या बोलण्यामध्ये येतोच, कधी ना कधी येतोच. एवढंच आहे. हालेलुया. एवढंच आहे. पाहूयात, पहिला एक महत्वपूर्ण भाग आम्ही वाचूयात की त्यातून आम्हाला लक्षात येईल की या ठिकाणामध्ये एक घटना घडते आणि ही घटना एका नगरामध्ये घडते आणि त्या नगरामध्ये, त्या नगराचं नाव आहे सारफत नगर. या सारफत नगरामध्ये एलिया नामक जो संदेष्टा आहे, हा संदेष्टा, एलिया संदेष्टा, या सारफत नगरामध्ये तो जातो. देवाच्या आत्म्याने त्याला या गोष्टी सांगितल्या जातात. हालेलुया. देवाच्या आत्म्याने त्याला सांगितलं जातं की त्याला या सारफत नगरामध्ये जायचंय. आणि सारफत नगरामध्ये तो गेल्यानंतर त्या ठिकाणामध्ये एक विधवा स्त्री असेल आणि ही विधवा स्त्री ती काटक्या गोळा करत असताना तुला दिसेल. आणि ही जी स्त्री आहे, ही स्त्री काटक्या ज्या गोळा करण्याचं काम करते, तो जो वेळ आहे, ती जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती आहे दुष्काळाची परिस्थिती. दुष्काळाचा तो वेळ आहे. आणि दुष्काळाच्या वेळामध्ये या घटना होत असताना मला पाहायला मिळतं की एलिया संदेष्टाने जसं सांगितलं होतं की 3.5 वर्षापर्यंत पर्जन्यवृष्टी होणार नाही, पाऊस पडणार नाही. आणि देवाच्या आत्म्याने या गोष्टी त्याला सांगितल्यानंतर हा दुष्काळ पडतो. आणि दुष्काळ पडल्यानंतर आता सर्व लोकांचं पालन पोषण कसं होणार? जे कमवतात किंवा ज्यांच्याकडे अन्नधान्य आहे त्यांना काही वर्ष त्यांचं पालन पोषण होऊ शकतं, परंतु हा एलिया जो संदेष्टा आहे, हा नगरामध्ये राहत नाही, एका ठिकाणामध्ये, वैशिष्ट्यपूर्ण त्याचं ठिकाण नाहीये, परंतु याचं सुद्धा संरक्षण व्हावं, याचं सुद्धा पालन पोषण व्हावं, यासाठी परमेश्वराने त्याला, आम्ही पाहतो की तो काय करतो की परमेश्वर त्याला, एलिया संदेष्टाला सारफत नगरामध्ये पाठवतो. आणि सदोमातील हे जे सारफत नगर आहे, सदोम ठिकाणामध्ये असलेलं हे सारफत नगर, की या ठिकाणामध्ये हा एलिया संदेष्टा जातो आणि त्या ठिकाणामध्ये त्या काटक्या गोळा करणाऱ्या स्त्रीला तो विचारतो की मला एका भांड्यामध्ये प्यायला थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणवायला
जात असता त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. पहिले राजे अध्याय 17 आणि वचन 8 पासून पुढे आम्ही वाचतो. फर्स्ट किंग चॅप्टर 17 वर्स 8 ऑनवर्ड्स या ठिकाणामध्ये पहिले राजे 17 अध्याय आणि वचन 8 ते पुढे आम्ही पाहतो की या ठिकाणामध्ये एलिया संदेष्टाने तिला सांगितलं की तू माझ्यासाठी काय कर, भांड्यामध्ये प्यायला पाणी घेऊन ये. आणि त्याच प्रकारे तुम्हाला ती जात असतानाच त्याने हाक मारून सांगितले की आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही, मडक्यात मुठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व माझ्या व आपल्या मुलासाठी ते तयार करीन, ते आम्ही खाऊ आणि मग मरू. या ठिकाणामध्ये एलिया संदेष्टाला ती वास्तविकता स्पष्ट व्हावी, ते सगळं जी गोष्ट तिच्या घरामध्ये आहे, ज्या वस्तू तिच्या घरामध्ये आहे, या सगळ्या गोष्टी त्या संदेष्टाला कळाव्यात म्हणून तिने सांगितलं की माझ्या घरामध्ये माझ्या मडक्यात मुठभर पीठ आहे आणि कुपीत थोडेसे तेल आहे, एवढेच मात्र आहे. काय म्हणतीये ती? एवढेच मात्र आहे, म्हणजे याच्याहून जास्त काहीच नाहीये. हालेलुया, हालेलुया. कधी कधी शेजारी पण आपल्याला अशा प्रकारची मदत मागतात ना, पण आपण काय म्हणतो, आमच्याकडे एवढंच आहे, आम्ही तुम्हाला देऊ नाही शकत, एवढंच आहे. कदाचित या स्त्रीला, या विधवा स्त्रीला एलिया संदेष्टाला हे सांगायचंय की माझ्याकडे एवढंच आहे, एवढंच आहे. आणि हे आम्ही एवढं असताना मी त्याची भाकर बनवेल, मी खाईल आणि माझा मुलगा खाईल, आम्ही खाऊ आणि मग आम्ही मरू. आता याच्यानंतर काहीही अपेक्षा नाहीये, यानंतर काही मिळेल किंवा आमच्याकडे काही असेल याची आम्हाला काही शाश्वती नाहीये. परंतु एवढंच पीठ आमच्या घरात आहे, एवढंच तेल आमच्या घरामध्ये आहे, एवढंच आहे. आपल्या घरात कदाचित एवढंच असेल. प्रभू जाणतो तुमचं त्या परिस्थितीला, प्रभू जाणतो तुमच्या त्या स्थितीला. आणि या ठिकाणामध्ये ज्या वेळामध्ये एलिया संदेष्टा या विधवेला जी मागणी तो करत आहे की तू काय कर, माझ्यासाठी पाणी घेऊन ये आणि येताना तू भाकरीचा तुकडा मला तू आण. भाकरीचा तुकडा, त्यांनी पूर्ण भाकर नाही मागितली, परंतु एक भाकरीचा तुकडा मागितला. परंतु ती स्पष्टपणे सांगते की माझ्या मडक्यामध्ये मुठभर पीठ आहे आणि कुपीमध्ये थोडस तेल एवढे मात्र आहे. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा परिस्थितीला कधी कधी आम्ही सामना करतो. घरामध्ये एवढंच असतं, एवढंच असतं. प्रत्येकाच्या घरामध्ये कधी कधी अशी परिस्थिती उद्भवते की एवढंच असतं, याच्याहून जास्त नसतं. आणि त्या वेळामध्ये जर एखादा शिल्लक पाहुणा जरी आला तर प्रियांनो आपलं फार फार कष्ट, दुःख, त्रास आपल्याला व्हायला लागतो. लेकरांनाही पुरणार नाही. कधी कधी पालक अर्धवट सुद्धा जेवतात, अर्धवट सुद्धा ते राहतात, परंतु ते आपल्या लेकरांना पोटभर देण्याची त्यांची इच्छा असते. आणि या ठिकाणामध्ये या एलिया संदेष्टाने केलेली मागणी ही स्त्री स्पष्टपणे सांगते की एवढंच आहे आमच्याकडे, एवढंच आहे माझ्या घरामध्ये. आणि हे एवढं सांगितल्यानंतर पुढे आम्ही पाहतो वचन 13 मध्ये एलिया तिला म्हणाला, भिऊ नकोस, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील, त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. तिने जाऊन एलियाच्या सांगितल्याप्रमाणे ते केले. तो, ती व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
ज्या वेळामध्ये तिच्याकडे असलेलं एवढंच पीठ, मूठभर पीठ बनते ती, आणि ते ज्या कुपीमध्ये तेल आहे ते थोडंसं तेल आहे, आणि ती त्या संदेष्टाला सांगते की माझ्या घरामध्ये, माझ्या मडक्यामध्ये एवढंच पीठ आहे आणि याच्या वाचून काहीच जास्त नाहीये. प्रियांनो, आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर या गोष्टी तो पारखत असतो, जाचत असतो की आमच्याकडे जेवढं आहे ना तेवढं आम्ही प्रभूला सांगितलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. स्पष्टता आमच्या जीवनामध्ये फार गरजेची आहे. हालेलुया. परंतु आताच्या स्थितीमध्ये मी पाहतो की जे आमच्याकडे नाहीये ना त्यापेक्षा जास्त दाखवण्याचा प्रयत्न मनुष्य करतो, आणि जे नाहीये ते जास्त दाखवतो ना त्याची जास्त फजिती होते. बरोबर आहे. हालेलुया. म्हणून जे आहे ना ते आणि तितकंच आणि तेवढंच. या विधवा स्त्रीकडनं आम्ही शिकलं पाहिजे की तिने स्पष्ट सांगितलं की माझ्याकडे एवढंच आहे. आणि एलिया संदेष्टाने हे ऐकल्यानंतर तरी सुद्धा एलिया संदेष्टाने काय म्हणलं तिला, तू काय कर अगोदर माझ्यासाठी, काय कर, थोडं जोरात बोला, आणखी एकदा, लहानशी भाकर तू काय कर माझ्यासाठी भाजून आण. तिने ती भाकर दिली की नाही दिली? थोडं जोरात बोला आता. हालेलुया. असं समजा 2 भाकर बनणार होत्या, 2 भाकर बनणार होत्या, त्या 2 भाकरीपैकी एक छोटीशी भाकर तिने बनवली आणि आणखी एक छोटी भाकर बनवली. तिने स्वतः आपल्या मुलाला दिली असेल, पहिलं त्या संदेष्टाला तिने ती भाकर नेऊन दिली असेल, छोटी भाकर नेऊन दिली असेल, आणि ती भाकर दिल्यानंतर तिच्याकडे एवढं असलेलं परमेश्वर इतका आशीर्वाद तिला देतो. परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामी होणार नाही आणि तेलाची कुप्पी आटणार नाही. तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. तो, ती व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. आम्ही सर्वजण म्हणूया पुष्कळ दिवस, पुष्कळ दिवस, पुष्कळ दिवस. आता मला सांगा की ज्या वेळामध्ये तो संदेष्टा तिच्या घरी आला, पुष्कळ दिवस पुरेल इतकं अन्न तिच्याकडे होतं का? किती होतं मग? एवढंच म्हणले तिने, एवढंच, म्हणजे तितकंच आहे. आता त्याच्यानंतर काहीच नाहीये, त्याच्यानंतर काहीच नसणार आहे. परंतु प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की ज्या वेळामध्ये तिने भाकर दिली, भाकर दिल्यानंतर तिचा पुष्कळ दिवस तिचा आणि तिच्या परिवाराचा निर्वाह झाला. हालेलुया. या ठिकाणामध्ये फक्त विधवा आहे आणि विधवाचा मुलगा आहे, परंतु पुढे वचनात आम्हाला पाहायला मिळतं की तिच्या परिवाराचा निर्वाह परमेश्वराने केला. कदाचित तिचे नातेवाईक तिच्या जवळपास राहत असतील, ते सुद्धा कदाचित तिच्या घरी येऊन जेवण करत असतील. हालेलुया, हालेलुया. ज्या वेळामध्ये परमेश्वर त्याच्या लोकांना आशीर्वादित करतो ना, ते आशीर्वाद तुमच्यापर्यंत नाही सीमित राहत, तुमच्या बरोबर तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा ते स्प्रेड व्हायला लागतात. ते आशीर्वादात ऑटोमॅटिक त्यांना सुद्धा अनुभवायला लागतात. ते आशीर्वाद, त्याचा अनुभव ते आपल्या जीवनामध्ये घेऊ लागतात. परंतु प्रियांनो, त्यासाठी आम्हाला स्पष्टपणे प्रभूला सांगणं गरजेचं, माझ्याकडे एवढंच आहे प्रभूजी. हालेलुया. माझ्याकडे एवढंच आहे, याच्या वाचून काहीच नाहीये, एवढंच आहे माझ्याकडे. तुमच्याकडे एवढाच अभिषेक असेल, एवढाच आशीर्वाद असेल, एवढंच असेल, एवढंच वचन असेल, तेवढंच प्रभूकडे सांगा. प्रभू तुम्हाला अधिक देईल, अधिक देईल, मोठ्या प्रमाणामध्ये देईल. आणि वचन आम्हाला सांगतं की दुष्काळ संपेल, जोपर्यंत पर्जन्यवृष्टी होणार नाही तोपर्यंत परमेश्वरने त्यांचं काय केलं? पुरवठा केला. हालेलुया. आम्ही या जगामध्ये या दुष्काळाच्या परिस्थिती समान पियानो या जगामध्ये आम्ही आहोत. हालेलुया. प्रभू या जगामध्ये येईल तोपर्यंत आम्हाला जे लागेल ना, ते प्रत्येक गोष्ट तो आमच्या जीवनामध्ये आत्मिकरित्या तो आमच्या जीवनात पुरवठा करेल. हालेलुया.
हालेलुया. परंतु आम्हाला अगोदर त्याला स्पष्ट सांगणं गरजेचं आहे, प्रभूजी माझ्याकडे एवढंच आहे. हालेलुया, एवढंच आहे. हालेलुया, हालेलुया. जास्त सांगू नका की परमेश्वर माझ्याकडे भरपूर आहे. जेवढं आहे ना तेवढं सांगा. हालेलुया. प्रभू नक्की तुमची विनंती ऐकेल. हालेलुया. परंतु त्यासाठी आम्हाला जशी त्या विधवेने एक भाकर दिली ना, अगोदर आम्हाला सुद्धा प्रभूला काहीतरी आत्मिकरित्या द्यावं लागेल, वेळ द्यावा लागेल, प्रार्थनेचा वेळ द्यावा लागेल. हालेलुया, हालेलुया. आमचं जे देणं आहे ते प्रभूला आम्हाला द्यावंच लागेल. त्याची स्तुती आराधना आम्हाला त्याला द्यावे लागेल, त्याला धन्यवाद द्यावा लागेल, त्याचा आभार कायम आम्ही द्यायला पाहिजे. आणि ज्या गोष्टी आम्हाला देण्याच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या वेळामध्ये आम्ही प्रभूला देऊ, प्रियांनो, आम्हाला भरपूरचे आशीर्वाद तो प्रभू नक्की देईल. हालेलुया. पुष्कळ दिवस तो आमचा प्रत्येकांचा काय करेल? निर्वाह करेल. हालेलुया. पुष्कळ दिवस, थोडंसं नाही. हालेलुया. तिला एका वेळचं होतं, एका वेळचं पण पोटभर नव्हतं, परंतु पुष्कळ दिवस परमेश्वराने त्यांचा निर्वाह केला. तोच परमेश्वर तुमचा देव आहे, तोच परमेश्वर माझा देव आहे, की जो परमेश्वर आमचं पुष्कळ दिवस तो निर्वाह करण्यासाठी समर्थ होतो देव आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. आणखी एक घटना मी पाहूया. ही घटना आहे एका स्त्रीची, की जी या ठिकाणामध्ये आम्ही वाचूयात. दुसरे राजे याचा अध्याय 4, 2 किंग्स चॅप्टर 4 वर्स 1 to 5. विधवा व तिचे तेल. एकदा संदेष्ट्याच्या शिष्यांनी स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे गाऱ्हाणे केले. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रास दास करून नेण्यास आला आहे. अलिशाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग. तुझ्या घरात काय काय आहे? ती म्हणाली, 1 घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडे मागून आण. मग आपल्या पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. ती त्याचपासून गेली आणि आपल्या पुत्रासह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. ते तीचकडे भांडी आणीत ती भरीत जाई. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रास म्हणाली, मला आणखी भांडी आणून द्या. त्यांनी म्हटले, आता एकही भांडे उरले नाही. तेव्हा तेल वाढवायचे राहिले. तिने जाऊन देवाच्या माणसास हे सांगितले. तो म्हणाला, जा, तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्राचा निर्वाह कर. हालेलुया. या ठिकाणामध्ये आम्ही अगोदर पाहिलं की एका विधवा स्त्रीची काळजी घेण्यासाठी, असंही आम्हाला म्हणता येईल, आणि असंही म्हणता येईल की संदेष्ट्यांची काळजी घेण्यासाठी परमेश्वराने सारफत नगरामध्ये एलिया संदेष्टाला त्या ठिकाणामध्ये पाठवलं. आणि या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अलिशा संदेष्टा, हा अलिशा कोण आहे? एलिया संदेष्टाचा हा शिष्य. अलिशा आणि एलिया दोन्ही वेगवेगळे आहेत बरं का, दोन्ही एक नका करू. बऱ्याच वेळेस आपण कन्फ्यूज होऊन जातो. अगोदर आम्ही कोणाचं पाहिलं, कोणाबद्दल आम्ही पाहिलं? एलियाबद्दल. आणि आता अलिशा. हा अलिशा की ज्या एलियाने जे चमत्कार केले देवाच्या आत्म्याच्या द्वारे, हा अलिशा सुद्धा पियानो काही कमी नव्हता. हालेलुया. हा सुद्धा एका नगरामध्ये गेला आणि या नगरामध्ये तो असताना या ठिकाणामध्ये एक जी स्त्री आहे, ती स्त्री या संदेष्टाकडे येते आणि ती अलिशाला सांगते वचन 1 मध्ये की एकदा संदेष्टांच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे गाऱ्हाणे केले. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या 2 मुलांना दास करून नेण्यासाठी आला आहे. या स्त्रीने सर्व जी आपली हकीकत आहे ना ती संदेशाला सांगून टाकली. हालेलुया, हालेलुया. कधी कधी पियानो आम्ही आमचे जे गाऱ्हाणे आहेत, आमची जी विनंती आहे ना ती आम्ही अर्धवट सांगतो, कमी सांगतो.
परंतु प्रियांनो, हिने सगळ्या गोष्टी स्पष्टतेने सांगितल्या. हालेलुया. तिने सांगितलं की तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे आणि तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचा भय बाळगणारा होता आणि त्याचा सावकार माझ्या 2 मुलांना दास करून नेण्यासाठी आला आहे. अलिशाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग, तुझ्या घरात काय आहे? ती म्हणाली, 1 घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. तिने काय म्हणलं? तेलाशिवाय. हालेलुया. तेलाशिवाय. आता हा सुद्धा शब्द असाच येतो की आजच्या शिवाय, एवढ्या शिवाय माझ्याकडे काहीच नाहीये. या एका तेलाच्या मडक्याशिवाय माझ्याकडे काहीच नाहीये. एवढंच तेल माझ्याकडे आहे, याच्याशिवाय काहीच नाहीये. हालेलुया. हालेलुया. सो चमत्कार आपल्या जीवनामध्ये अनुभवण्यासाठी आपल्याकडे अगोदर काहीतरी पाहिजे बरं का. हालेलुया. काहीतरी पाहिजे, थोड्याशा प्रमाणामध्ये तरी काहीतरी पाहिजे, म्हणजे तो मोठा चमत्कार आपल्या जीवनामध्ये होऊ शकतो, घडू शकतो. अशीच गोष्ट या ठिकाणामध्ये आम्हाला स्पष्ट होते. अगोदरचा सुद्धा एक मोठा चमत्कार आहे की तो म्हणजे आम्ही पाहिलं की त्या विधवा स्त्रीने भाकर दिली आणि तिच्या मडक्यातलं पीठ संपलं नाही आणि कुप्पीतलं जे तेल आहे ते आटलं नाही. इतका आशीर्वाद परमेश्वराने तिला देऊ केला. हालेलुया. हालेलुया. आता तोच परमेश्वर इथं अद्भुत काम करण्यासाठी समर्थ आहे की या ठिकाणामध्ये अलिशाने तिला विचारलं की तुझ्याकडे काय आहे, आणि तिने सुद्धा सांगितलं की माझ्याकडे काय आहे? एका घड्याच्या एक घडा तेल आहे आणि त्याच्याशिवाय काहीच नाही, एवढंच माझ्याकडे आहे. हालेलुया. हालेलुया. परंतु कधी कधी आपण म्हणतो माझ्याकडे काहीच नाही. हालेलुया. आमच्याकडे काय आहे ना ते आम्ही ओळखलं पाहिजे. आम्हाला समजलं पाहिजे की आपल्या प्रत्येकाकडे काय आहे. काही ना काही आहे आपल्याकडे. काय बरं तुमच्याकडे? तुमच्याकडे काय आहे? हालेलुया. हालेलुया. तुमच्याकडे काय आहे? ओके. व्हॉट यू हॅव. तुमच्याकडे काय आहे? हालेलुया. तुमच्याकडे येशूवरती ठेवलेला विश्वास आहे. हालेलुया. हालेलुया. तो विश्वास घेऊन तुम्ही या ठिकाणामध्ये आलात आणि तो विश्वास तो प्रभू पाहतोय. आणि म्हणून या ठिकाणामध्ये जसं या स्त्रीला विचारण्यात आलं, तिने म्हणलं की माझ्याकडे काय आहे? तिने म्हणलं की 1 घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाहीये. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. ती त्याच्यापासून गेली आणि आपल्या पुत्रासह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. ते तिच्याकडे भांडे आणत आणि ती भांडी भरत जाई. सर्व भांडी भरल्यावरती आपल्या पुत्रांना म्हणाली, मला आणखी एक भांडे आणून द्या. त्यांनी म्हणले, आता एकही भांडे उरले नाही. तेव्हा तेल वाढवायचे थांबले. तिने जाऊन देवाच्या माणसाला हे सांगितले. तो म्हणाला, जा तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर. परमेश्वर विशिष्टतः विधवा आणि अनाथांची तो काळजी घेणारा परमेश्वर आहे. हालेलुया. ज्या सारफत नगरामध्ये जी स्त्री आहे ती सुद्धा विधवाच होती आणि या ठिकाणामध्ये असलेली जी स्त्री आहे ती सुद्धा विधवाच आहे. हालेलुया. सो परमेश्वर यांची विशेष काळजी घेणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये हा चमत्कार ज्या वेळामध्ये घडला, त्या स्त्रीला विचारण्यात आलं की तुझ्याकडे काय आहे, आणि तिने सांगितलं माझ्याकडे 1 घडा तेल आहे, त्याच्याशिवाय काहीच नाहीये. आणि त्या सेवकाने संदेशाने सांगितलं की तू काय कर, आता आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे जा, त्यांच्याकडनं तू काय कर, बरीचशी रिकामी भांडे आण आणि मग तू काय कर, आपल्या घरामध्ये जा आणि दार बंद करून तू भांड्यामध्ये तेल ओतायला सुरुवात कर. आणि तिने सांगितल्यानुसार तसं केलं. हालेलुया. हालेलुया. त्याच्याशिवाय तिच्याकडे काहीच नव्हतं.
तिने जर म्हणलं असतं माझ्याकडे काहीच नाही, तुम्हीच द्या मला काहीतरी. हालेलुया. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर हा बहुगुणित आशीर्वाद देणारा तो परमेश्वर आहे. बहुगुणित, तो गुणित करणारा परमेश्वर त्याला म्हणलेला आहे. हालेलुया. तुमच्याकडे एक असेल तर तो तुमच्याकडे 2 देईल. तुमच्याकडे 2 असेल तुमच्याकडे तो 4 देईल. 4 असतील तर तुमच्याकडे 8 देईल. 8 असतील तर 16 देईल. हालेलुया. त्याला बहुगुणित करणारा परमेश्वर असं म्हणलेलं आहे. परंतु त्यासाठी अगोदर आमच्याकडे काहीतरी असणं गरजेचं आहे. तिने असं म्हणलं नाही की माझ्याकडे काहीच नाहीये. ती म्हणू शकत होती ना. हालेलुया. ती कोणाकडे गेली होती? कोणाकडे गेली होती? तिला अलिशाई माहिती असेल, तिला एलिया माहिती असेल, त्यांनी केलेले चमत्कारी माहिती असेल, आणि तिला हेही माहिती असेल की ज्या एलियाला परमेश्वराने सारफत नगरात पाठवलं होतं, त्या परमेश्वराने तिचा निर्वाह केला, आणि तोच परमेश्वर या संदेशाचा सुद्धा परमेश्वर आहे, आणि तो परमेश्वर आता सुद्धा काहीतरी मोठा चमत्कार करेल. विश्वासानेच ती गेली असेल ना. हालेलुया. आणि विश्वासानेच तिने सांगितलं की माझ्याकडे एक मडकाच तेल आहे, याच्याशिवाय माझ्याकडे काहीच नाहीये. एवढंच आहे, एवढंच आहे. परंतु ते एवढं कबूल करणं फार गरजेचं आहे. हालेलुया. याच्याशिवाय काहीच नाही हे कबूल करणं फार गरजेचं आहे. परंतु प्रियानो, आम्ही बऱ्याच वेळेस आपल्याकडे काही असेल ना तर आपण सांगत नाही. हालेलुया. हालेलुया. आणि हे काम स्त्रियांना चांगलं जमतं. माझ्याकडे काहीच नाही, पैसे द्या. बरोबर आहे. काहीच नाहीये घरात, काहीच नाहीये, पैसे द्या. आणि त्या पाकिटमध्ये पैसे ठेवायला जागा नाहीये. एवढे आहेत. ओके. परंतु या ठिकाणामध्ये मी पाहतो की या एलिया नंतर अलिशाने केलेला हा जो चमत्कार आहे तो फार मोठा चमत्कार आहे. आणि अलिशाने तिला विचारलं तुझ्याकडे काय? तिने सांगितलं की माझ्या घरामध्ये फक्त 1 घडा तेल आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर ती आपल्या घरी जाते, भांड्यामध्ये तेल ओतायला सुरुवात करते, आणि जे घराचे दार आहेत ते बंद करते, आणि त्या सगळ्या कृतीला ती करते. आणि त्यानंतर तिच्या घरामध्ये संपूर्ण घड्यामध्ये सर्व भांड्यांमध्ये तेल आणि तेल आहे. तेल हे अभिषेकाला सुद्धा दर्शवतं. तेल हे समृद्धीला सुद्धा दर्शवतं. तेल की जे आम्ही पाहतो की जे तेल आहे या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं एक महत्वपूर्ण गोष्ट आहे की तिला सर्व कर्जातून मुक्तता देण्यासाठी हे तेल तिला विकण्यासाठी अलिशा संदेष्टाने सांगितलं. परंतु तिने स्पष्ट सांगितलं की माझ्याकडे एवढंच आहे, शिल्लक एवढंच आहे. 1च घडा तेल आहे, त्याच्याशिवाय काहीच नाही. आज तुमच्याकडे सुद्धा काही ना काही आहे, पण अगोदर कबुली देणं गरजेचं. एवढंच आहे, ते एवढं स्वीकारा, प्रभू तुम्हाला अधिक देईल. एवढं तुम्ही सांगा, प्रभू तुम्हाला अधिक देईल. हालेलुया. हालेलुया. सो आणखी आम्ही पाहूया. याचा शेवट विशेष आहे, त्या गोष्टी तुम्हाला पुढे लक्षात येतील. हालेलुया. आणखी एक घटना मला पाहायला मिळते. ही घटना आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेळामधली. प्रभू येशू ख्रिस्त एक मोठा चमत्कार करतो, आणि हा चमत्कार आम्हाला प्रत्येकांना पाठ आहे. आणि विशेषतः लहान लेकरांना हा चमत्कार चांगल्या प्रकारे संडे स्कूलमध्ये त्यांना शिकवला जातो. हालेलुया. कोणता चमत्कार आहे? संडे स्कूलमध्ये लेकरांना जास्त ही गोष्ट शिकवली जाते. हा हा जरा सिस्टरसाठी जोरदार टाळ्या द्या. 5,000 लोकांना भोजन देणे. हालेलुया. हा मोठा चमत्कार, 5,000 लोकांना भोजन देणे, तो पहिला चमत्कार की प्रभू येशू ख्रिस्ताने पाण्याचा द्राक्षरस केला. परंतु ही गोष्ट जास्त शिकवली जाते आणि लेकरांना ही गोष्ट कायम लक्षात राहते की प्रभू येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना जेवू घातलं. किती भाकरी होत्या? थोडं जोरात. यस, 5 भाकरी आणि 2 मासे. या संबंधीने जर आम्ही पवित्र शास्त्रात जर आम्ही वाचलं तर आम्हाला पाहायला मिळतं मत्तयाच्या अध्याय 14 आणि वचन 13 ते 21 मध्ये. या ठिकाणामध्ये एक वचन आहे, ते एक वचन आम्ही वाचूया. वचन 17 मध्ये, मॅथ्यू चॅप्टर 14 वर्स 13 to 21.
वर्स 17 आम्ही 17 वचन वाचूयात. ते त्याला म्हणाले, आमच्याजवळ केवळ 5 भाकरी 2 मासे आहेत. ओके, या ठिकाणामध्ये एक शब्द आहे, तो शब्द आहे केवळ. केवळ. आणि याचा समान शब्द होईल एवढेच किंवा एवढेच. एवढ्याच आहेत, 5च भाकरी आहेत आणि 2च मासे आहेत, फक्त एवढंच आहे, याच्याहून जास्त काहीच नाही. आता ज्या वेळामध्ये त्या रानामध्ये त्या आहेत, वचन आम्हाला पाहायला मिळतं की हे जे ठिकाण आहे ते ठिकाण कोणतं होतं? तारवात बसून प्रभू येशू ख्रिस्त निघाला, अरण्यात एकांती गेला. हे ऐकून लोकसमुदाय त्याच्या मागे, नगरामध्ये त्याच्या मागे पायी लोक गेले. आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्या सगळ्या रानामध्ये, वचन 15 मध्ये, दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातली जागा आहे व केवळ वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावात जाऊन स्वतः करिता खायला विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. कोणत्या ठिकाणामध्ये ते होते? अरण्यामध्ये. कोणत्या ठिकाणामध्ये? कोणत्या ठिकाणामध्ये? थोडं जोरात बोला. हालेलुया. आता समजा तुम्ही एक 10-15 जण, एक 20-25 जण लोक तुम्ही सोबत चाललेत आणि तुमच्याकडे तुम्ही प्रवास करताय, परंतु तुमच्याकडे एक शिदोरी आहे, 2 भाकरी आहेत, 2 चपाती आणि थोडीशी काहीतरी चटणी त्याच्याबरोबर. तुम्ही सांगाल का? सगळ्यांना भूक लागली आणि तुम्हाला जास्त भूक लागली, तुम्ही सांगाल कोणाला? सिस्टर, आठवतंय काय? हालेलुया. ऍक्च्युली आम्ही इजिप्तला ज्या वेळामध्ये एअरपोर्टला गेलो ना, त्या वेळामध्ये आम्ही तिथं आम्हाला संध्याकाळची फ्लाईट होती, परंतु आम्ही दुपारीच त्या ठिकाणामध्ये जाऊन बसलो. जवळपास 11 ते 12च्या दरम्यानच आम्ही तिथं जाऊन बसलो, सकाळीच लवकर. आणि एअरपोर्ट वरती आम्ही इन्क्वायरी केली. त्या वेळामध्ये सगळ्यांना भूक लागलेलीच होती, नाश्ता संपला होता सगळ्यांचा. आणि सगळ्यांना भूक लागल्यानंतर सगळे एकमेकांकडे पाहत होते, परंतु काही जणांकडे चिवडा होता, काही वस्तू होत्या आणि फार जीव लावून सगळ्यांनी सांभाळल्या होत्या त्या. कारण एअरपोर्ट वरती फार महागाई होती. एक छोटासा जो बर्गर आहे, जो बर्गर, छोटासा बर्गर मिळतो आपल्याकडे, साधारण 50 रुपयाला बर्गर मिळून जातो. तिथं विचारलं तर त्यांनी सांगितलं $12. $12 म्हणजे साधारण 1100 ते 1200 रुपयांचा तो बर्गर तिथे होता. आपण भारतीय आहेत आणि भारतीय विचार आपण करणार आणि त्या बर्गरने पोटही भरणार नाही, म्हणून आम्ही ती गोष्ट टाळून दिली आणि जे आहे आपल्याकडे ते खायला सुरुवात केली. सगळ्यांची चिवडा, सगळ्यांकडे असलेल्या वस्तू सगळ्यांच्या संपल्या. कोणी कोणाला सांगायला तयार नाही काय आहे म्हणून. सांगितलं सिस्टर कोणी? सो आपल्याकडे असलेली वस्तू, जर आपण मोठा प्रवास करतोय तर त्या वेळामध्ये आपण कोणीही असेल, आपण त्यांना ती वस्तू देणार नाही. परंतु या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एक मोठा चमत्कार करण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने या अरण्यामध्ये शिष्यांना काय म्हणलं? येशू त्यांना म्हणाला, त्यांना जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना खायला द्या. कोणी द्या? कोण म्हणजे कोण? शिष्य. आता शिष्यांना प्रश्न पडला असेल की आता तर आपल्याला कोणालाच काही बनवता येत नाही. हालेलुया. कोणाकडे काहीच नाहीये, अन्नधान्य नाहीये, काय बनवून द्यायचं या लोकांना, काय द्यायचं या लोकांना? परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना म्हणलं की तुम्ही त्यांना खावायला द्या. ते त्याला म्हणाले, आमच्याजवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत. किती? केवळ एवढंच आहे की 5 भाकरी आहेत आणि 2 मासे आहेत. त्या रानाच्या अरण्यामध्ये प्रियांनो त्याच्याशिवाय काहीच नव्हतं. हालेलुया. आणि म्हणून आता 2000 वर्ष जरी झालेत ना, तरी त्या लहान मुलाचा दाखला, त्या लहान मुलाने जी मोठ्यापणाने, एका मोकळ्या मनाने त्याने आपल्याकडे असलेली जी भेट आहे, आपल्याकडे असलेली जी शिदोरी आहे, ती येशूकडे त्याने आणली. हालेलुया.
शिष्यांनी विचारलं असेल ना, तुमच्याकडे काय आहे, कोणाकडे काय आहे का? हालेलुया, हालेलुया. काही जण असे असतात ना, आमच्याकडे काहीच नाही, मागे ठेवून देतात आणि म्हणतात आमच्याकडे काहीच नाही. हालेलुया. परंतु या मुलाची उदारता मला लक्षात येते. हा उदार मनाचा हा मुलगा आहे, कारण याने अनेक प्रकारचे चमत्कार पाहिले असतील, अनेक मोठमोठ्या गोष्टी त्याने अनुभवल्या असतील, आणि या ठिकाणामध्ये या मुलाने प्रभू येशू ख्रिस्ताची खरी शिकवण त्याला समजली. हालेलुया. खरी शिकवण त्याला येशूची समजली, आणि या ठिकाणामध्ये हा जो मुलगा आहे, तो मुलगा प्रभू येशू ख्रिस्ताकडे 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन येतो. एवढंच आहे म्हणतो माझ्याकडे. हा लहान मुलगा, याला भूक लागली नसेल का? लागली नसेल का? लागलीच ना. हालेलुया. सो आपण आपल्या लेकरांना ज्या वेळामध्ये भूक लागते, त्यांची भूक आम्ही लवकर त्यांना काहीतरी खायला आम्ही देतो. परंतु हा जो मुलगा आहे, तो काय म्हणतो, हे शिष्य सुद्धा म्हणतात की आमच्या जवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत. केवळ ज्या वेळामध्ये इस्रायल लोकांना, प्रियांनो, ते अरण्यामधून ते चालत होते, त्या वेळामध्ये त्यांच्याकडे सुद्धा खाण्यासाठी काहीच नव्हतं. परंतु परमेश्वराने त्यांना त्या अरण्यामध्ये स्वर्गातून त्यांना मान्ना दिला. परमेश्वराने त्यांच्यासाठी लावे पक्षी परमेश्वराने दिले, नॉनव्हेज. हालेलुया. त्यांना जसं पाहिजे ना तसं दिलं. हालेलुया. काही जणांना व्हेज आवडतं, काही जणांना नॉनव्हेज आवडतं. बरोबर आहे. परमेश्वर प्रत्येकाची काळजी घेणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. 6 लाख लोक आहेत, 6 लाख लोकांना पुरून उरणारं अन्न देणारा परमेश्वर, या ठिकाणामध्ये तो प्रभू या 5,000 लोकांना तो अन्न देणार नाही का, याची ती परत एकदा आठवण करून देणं आहे. हालेलुया. की त्या रानामध्ये, त्या मार्गामध्ये मी जर इस्रायल लोकांचा पुरवठा केला, तर मी तुमचा पुरवठा या अरण्यामध्ये मी करणार नाही का, प्रभूने दाखवून दिलं. आणि त्या केवळ 5 भाकरी आणि 2 माशांच्या द्वारे एक मोठा चमत्कार केला. आणि तो मोठा चमत्कार काय केला, मग त्याने लोकसमुदायांना गवतावर बसण्याची आज्ञा केली, आणि त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन त्याने त्यावर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला, आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायाला दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले, आणि उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या त्यांनी भरून घेतल्या. जेवणारे सुमारे 5,000 पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुलेही देखील होतीच. हालेलुया. किती भाकरी उरल्या? किती उरल्या? थोडं जोरात बोला. हालेलुया. आता ह्या 12 टोपल्या आहेत. 2 ठिकाणचं हे दर्शक आहे. एक आहे 12 शिष्य, आणि एक आहे 12 मुख्य वंशज. हालेलुया. हालेलुया. की परमेश्वराने 12 मुख्य वंशजांची काळजी त्या रानामध्ये परमेश्वराने घेतली. हालेलुया. आणि त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने या रानामध्ये, या अरण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने या सर्व लोकांची काळजी घेतली अन्न देऊन. परंतु त्यांनी काय म्हणलं की आमच्याकडे केवळ एवढंच आहे, एवढ्याच भाकरी आहेत, 5च भाकरी आहेत आणि 2च मासे आहेत. परंतु त्यांनी त्या लहान मुलांनी ही कबुली दिली, हे स्पष्ट त्यांनी सांगितलं की एवढंच आहे, एवढंच आहे. हालेलुया. स्वामी, आमच्या जीवनामध्ये या गोष्टी करणं गरजेचं आहे की आमच्याकडे एवढं आहे ना, जेवढं आहे तेवढं आम्ही सांगितलं पाहिजे, आम्ही कबूल केलं पाहिजे. प्रभू नक्की त्याद्वारे मोठे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये तो दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. आणखी एक घटना आम्हाला पाहायला मिळते की ही घटना आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेळेमधलीच, आणि ही घटना आहे आणखी का विधवा स्त्रीचीच. प्रभू येशू ख्रिस्त आणि परमेश्वर, मी अगोदर सुद्धा म्हटलं की तो विधवांची आणि जे अनाथ आहे यांची विशेष तो काळजी घेणारा तो परमेश्वर आहे. या ठिकाणामध्ये मार्कुस शुभवर्तमान याचा अध्याय 12 आणि वचन 41 ते 44 मध्ये, मार्क चॅप्टर 12 वर्स 41 to 44, या ठिकाणामध्ये वचन 44 आम्ही वाचतो. वचन वाचूयात आम्ही संपूर्ण तो भाग. कारण त्या सर्वांनी सिस्टर 41 पासून वाचा.
मग तो भांडारासमोर बसून लोक त्या भांडारातून पैसे कसे टाकीत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकीत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने 2 टोल्या म्हणजे 1 दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, हे जे भांडारात द्रव्य टाकीत आहेत ते सर्वांच्या पेक्षा त्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले, परंतु हिने आपल्या कमताईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकिली. ओके. या ठिकाणामध्ये आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या ठिकाणामध्ये आहे? कोणत्या ठिकाणामध्ये आहे प्रभू येशू ख्रिस्त? यस, हा बोला, कोणतं ठिकाण आहे? भांडारगृह. आणि भांडारगृह एक कोणाशी निगडीत आहे? कुठल्या ठिकाणाशी निगडीत आहे? यस, काय वाटतं? काय वाटतं कोणत्या ठिकाणाशी संबंधित आहे? देवाच्या मंदिराच्या किंवा ज्या ठिकाणामध्ये सभास्थान आहे त्याच्याशी संबंधित आहे. हालेलुया. हे जे भांडारगृह आहे, या भांडारगृहाजवळ प्रभू येशू ख्रिस्त बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत हे पाहत होता. हालेलुया. हालेलुया. म्हणजे प्रभू पाहतो, आम्ही कसं टाकतोय हे प्रभू पाहतो. हालेलुया. हालेलुया. कसं टाकतो म्हणजे या कसं टाकणं याच्यामध्ये पण अर्थ वेगळा आहे बरं का. हालेलुया. हालेलुया. किती टाकतो हे नाही म्हणलं तिथं, कसं टाकतो, कशा अंतकरणाने टाकतो, कशा मनाने आम्ही टाकतो, कशा विचाराने आम्ही टाकतो ना, हे प्रभू पाहतो. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये असताना भांडारामध्ये लोक कसे पैसे टाकत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने 2 टोल्या म्हणजे 1 दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ येऊन बोलावून घेऊन म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, हे जे भांडारात टाकत आहेत त्या सर्वांपेक्षा या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. किती टाकलं आहे? प्रभूचं वचन आम्ही अगोदर वाचलं की जे धनवान आहेत त्यांनी मोठमोठ्या रकमा टाकल्या. हालेलुया. हालेलुया. किती टाकल्या? आता मोठमोठ्या रकमा एकीकडे आहे आणि एकीकडे काय म्हणलंय, फक्त तिने 1 दमडी टाकली. 1 दमडी, 2 टोल्या 1 दमडी. 2 दमड्या म्हणजेच 2 टोल्या म्हणजेच 1 दमडी टाकली तिने. हालेलुया. परंतु इने टाकलेली दमडी आणि मोठमोठ्या रकमा याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. हालेलुया. जसं आता 4 आणे चालत नाही, 50 पैसे चालत नाही, बरोबर आहे. तो अनुभव आम्ही केलेला आहे. परंतु आताच्या वेळामध्ये 1 रुपया आणि त्याच्या पुढची रक्कम चालते. समजायला सोपं होईल म्हणून मी सांगतो, तुम्ही 1 रुपया आणि 1 लाख रुपये याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे, बरोबर आहे. जे धनवान आहेत ते लाखो रुपये टाकत होते, परंतु या स्त्रीने 1 रुपया टाकला. असं समजायला आताच्या वेळामध्ये समजायला आम्हाला सोपं होईल म्हणून असं मी सांगतोय. हालेलुया. तिने 1 दमडी टाकली. 2 टोल्या म्हणलेल्या आहे, तिने 2 टोल्या टाकलेल्या असताना प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं, कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले, परंतु इने आपल्या कमाईतून आपले होते नव्हते म्हणजे आपली सर्व उपजीविका तिने टाकली. तिचं होतं नव्हतं, जेवढं होतं ना तेवढं तिने टाकून दिलं. हालेलुया. जी उदारता आहे ना, ती उदारता पाहणारा तो परमेश्वर आहे. उदारता आपल्या जीवनामध्ये असेल ना तर उदारतेने आशीर्वाद मिळतात. हालेलुया. हालेलुया. परंतु उदारता नसेल तर आशीर्वाद सुद्धा उदारतेने मिळत नाही. हालेलुया. 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 ही उदारता मला पुढे पाहायला मिळणार आहे शेवटच्या या टप्प्यामध्ये. हालेलुया. ही उदारता या विधवा स्त्रीच्या ठाई होती आणि म्हणून तिला
प्रभू येशू ख्रिस्ताने वैशिष्ट्यपूर्ण तिचा उल्लेख या ठिकाणामध्ये केला. आमच्या जीवनामध्ये उदारता असणं फार गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूसाठी द्यायचं ना तर उदार मनाने द्यायचं. हालेलुया. प्रभूसाठी जगायचं ना तर उदार मनाने जगायचं. हालेलुया. जसे जे प्रेषित गण आहेत ते प्रेषित गण उदार मनाने प्रभूसाठी ते तयार झाले, प्रभूसाठी ते जगले, प्रभूसाठी ते मरण सुद्धा पावले उदारतेने. हालेलुया. उदार झाल्याशिवाय आम्हाला ते उदारतेचे जे आशीर्वाद आहेत ना ते तशी मिळत नाही. या ठिकाणामध्ये तिने उदार मनाने तिचं होतं नव्हतं, तिच्याकडे जे वचन सांगतो स्पष्टतेने प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं आपल्या कमाईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका तिने टाकली. तिच्याकडे जितकं होतं ना तितकं सगळं तिने टाकून दिलं. म्हणजे तिच्याकडे एवढंच होतं आणि एवढं तिने टाकून दिलं. जेवढं होतं नव्हतं ते सगळं तिने टाकून दिलं. हालेलुया. प्रभूच्या मनामध्ये तिच्याबद्दल किती आदर आला असेल. हालेलुया. कारण प्रभूची नजर प्रत्येकांना ओळखणारी आहे. कोणाच्या मनामध्ये काय चाललं ना प्रभू त्याच ठिकाणामध्ये त्या गोष्टी सांगून टाकायचा. हालेलुया. निकोदेमस बद्दल आम्ही पाहतो, शिष्यांबद्दल आम्ही पाहतो, जे शास्त्री पुरुष आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या मनामध्ये जे विचार आलेत ना त्या विचारांना प्रभूने पारखून लगेच त्यांना उत्तर दिलं. या ठिकाणामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने पुढे उल्लेख नाहीये परंतु या गोष्टी आम्ही समजू शकतो. हालेलुया. की प्रभू येशू ख्रिस्ताने तिला किती मोठा आशीर्वाद त्या ठिकाणामध्ये दिला असेल. हालेलुया. जो कोणी उदार होतो प्रभूसाठी प्रभू त्याला मोठे आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. परंतु जेवढं तिच्याकडे होतं ना एवढंच तिने जेवढं होतं नव्हतं ते सगळं तिने परमेश्वराच्या भांडारामध्ये तिने टाकून दिलं. हालेलुया. हालेलुया. सो आम्हाला या ज्या 4 वेगवेगळ्या घटना मी पाहिल्यात. पहिली घटना मी पाहिली एका विधवे स्त्रीने उदार मनाने एलिया संदेष्टाला भाकर दिली. आलिशा संदेष्टाने एका विधवा स्त्रीला कर्जातून मुक्तता देण्यासाठी तिने म्हणलं की माझ्या घरामध्ये 1 घडा तेल आहे, याच्याशिवाय माझ्याकडे काहीच नाहीये. तिसरी घटना मी पाहिली की प्रभू येशू ख्रिस्ताने एक मोठा चमत्कार केला आणि तो चमत्कार म्हणजे 5,000 लोकांना त्याने भोजन दिलं. परंतु त्या ठिकाणामध्ये 5 भाकरी आणि 2 मासे केवळ एवढंच होतं, त्याच्याशिवाय त्यांच्याकडे काहीच नव्हतं. आणि एक मोठा चमत्कार त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने केला. या ठिकाणामध्ये मी पुढे पाहिलं की चौथा एक महत्वपूर्ण मुद्दा मी पाहिला की एका विधवा स्त्रीने आपल्याकडे होतं नव्हतं जेवढं होतं तिने त्या भांडारामध्ये तिने टाकून दिलं. जेवढं होतं तेवढं, जितकी तिच्याकडे होतं ना तितकं सगळं या ती चौघांनी जेवढं होतं ना तेवढं देऊन टाकलं. हालेलुया. हालेलुया. त्यांनी स्वतःसाठी एवढं सुद्धा नाही ठेवलं. हालेलुया. त्यांनी स्वतःसाठी एवढं सुद्धा नाही ठेवलं. जेवढं होतं तेवढं प्रभूला देऊन टाकलं, प्रभूच्या कामासाठी देऊन टाकलं. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. हालेलुया. ज्या वेळामध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्याकडे जेवढा आहे तेवढा आम्ही देतो ना प्रभू त्या अंतःकरणाला, त्या हृदयाला तो प्रभू पाहतो. आणि या ठिकाणामध्ये आता आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही येऊयात. या ठिकाणामध्ये एक वचन आम्ही वाचूयात. योहान शुभवर्तमान याचा अध्याय 3 आणि वचन 16 मध्ये. जॉन चॅप्टर 3 वर्स 16, 3:16 वाचा. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. या ठिकाणामध्ये आम्ही वचनात पाहतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली. किती 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 दाखवा बरं, जरा हात दाखवा मला. किती? काही जणांनी एवढी म्हटलं बरं का, हात केला काही जणांनी असा, अक्षरचा हात केला काही जणांनी असा बरं का, मी बघितलं. एवढी म्हणलं काही जण.
हालेलुया. हा येस, हा जो शब्द आहे ना, या शब्दामध्ये इतकी गोष्ट दडलेली आहे की त्याची सीमा नाहीये. त्या गोष्टी आम्ही वचनात पाहणार आहोत आणि आम्हाला या गोष्टी लक्षात येतील. एवढी एवढी म्हणजे किती माहिती आहे ती पाहूयात आम्ही. की वचनामध्ये मी पाहिलं की देवाने जगावर एवढी प्रीती केली. आता एवढी म्हणजे त्याचा अर्थ समजण्याचा मी प्रयत्न करूया. हे शब्द कमी पडतील, परंतु समज जायला आम्हाला महत्वाचं आहे, समजणं महत्वाचं आहे. पाहूयात केवढी प्रीती त्याने केली. एवढी या शब्दाला समजून घेण्याचा प्रयत्न करू. ज्या वेळामध्ये परमेश्वराने या जगावरती आपली प्रीती केली, त्याने ती प्रीती प्रगट करण्यासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. यासाठी परमेश्वराने आपल्या पुत्राला या जगातील प्रत्येक मनुष्यासाठी त्याने त्याचं अर्पण केलं. परंतु या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन मला सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली. तिथं असाही शब्द घेण्याची गरज नव्हती असं जर आपल्याला वाटत असेल, एवढी हा शब्द घेण्याची गरज नव्हती असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपला हा विचार चुकीचा आहे. असं हे वाक्य येऊ शकलं असतं, देवाने जगावर प्रीती केली की. भरदार वाटतंय का? नाही वाटत. वजनदार नाही वाटत. परंतु ते वजनदार केव्हा वाटतं? एवढी प्रीती. हालेलुया. आणि काही जण असं पण म्हणतात एवढी मोठी. काही शब्द पण नका टाकू त्याच्यात. जो शब्द आहे ना, जितका आहे ना तितकाच. कारण प्रभूचं वचन सांगतं त्याच्यात काही वाढू नका आणि काही कमी करू नका. जेवढं आहे ना तेवढंच वाचा, तेवढंच पाठ करा आणि तेवढंच सांगा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या ठिकाणामध्ये असं म्हणलंय की देवाने जगावर एवढी प्रीती केली. त्या एवढ्या प्रीतीला समजण्याचा प्रयत्न करूया. ती प्रीती किती आहे? ज्या वेळामध्ये परमेश्वर सर्व सृष्टीची तो निर्मिती करतो, त्या निर्मितीच्या वेळामध्ये काय काय होतं? प्रत्येक गोष्ट परमेश्वराने निर्माण केली, आम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. वचन आम्ही वाचूया. योहान कुशवर्तमान याचा अध्याय 1 आणि वचन 1 पासून पुढे आम्ही वाचूया. जॉन चॅप्टर 1 वर्स 1 ऑनवर्ड्स. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. ओके. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगतं की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. म्हणजे देवासह असलेला शब्द म्हणजे कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि देवासह असलेला कोण होता? केवळ तो शब्द होता. आणि तो म्हणजे कोण होता? प्रभू येशू ख्रिस्त. कारण पुढे वचनात आम्ही पाहतो की सर्व काही त्याच्या वाचून त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो तरी अंधकाराने त्याला ग्रासले नाही. हालेलुया. तो शब्द कधीपासून आहे? कधीपासून आहे? आता प्रारंभ म्हणजे त्याची सुरुवातच आम्ही विचार नाही करू शकत. हालेलुया, हालेलुया. जगाची स्थापना झाली तेव्हापासून वेळ सुरू झाला. हालेलुया. जगाची स्थापना झाली तेव्हापासून वेळ सुरू झाला. त्याच्या अगोदर तो आहे. हालेलुया, हालेलुया. तो कधीपासून आणि कधीपर्यंत असणार आहे, हा वेळ मोजण्याची मानसिकता किंवा वेळ समजण्याची जी कुवत आहे ती फक्त मनुष्यच या गोष्टीचा विचार करू शकतो. हालेलुया. परंतु परमेश्वर या सगळ्या गोष्टीची निर्मिती आहे. तो निर्माण करणार आहे. या गोष्टी निर्माण त्याने केल्यात. हालेलुया. निर्मिती त्याने केली. आकाश पृथ्वी त्याने निर्माण केली. सूर्य चंद्र तारे त्याने निर्माण केले. आणि प्रत्येक पशु पक्षी प्रत्येक एक निर्मिती त्याच्या शब्दाच्या द्वारे झाली. परंतु परमेश्वराने मनुष्याची निर्मिती आपल्या हाताने केली आणि मनुष्याला त्याने काय दिला? जीवनाचा श्वास त्याच्यामध्ये फुंकला. हालेलुया.
आणि परमेश्वराने मनुष्यावरती असलेली जी प्रीती आहे ती प्रीती प्रकट करण्यासाठी परमेश्वराचं वचन सांगतं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. काय केलं? काय केलं? थोडं जोरात बोला. एकुलता एक पुत्र. या जगाच्या निर्मितीच्या वेळामध्ये परमेश्वराबरोबर जर कोणी होतं तर तो फक्त पुत्र पुत्र आणि पुत्र होता. हालेलुया, हालेलुया. जगाच्या निर्मितीच्या वेळेस आम्ही पाहतो पिता आहे, पुत्र आहे आणि पवित्र आत्मा सुद्धा आहे. कारण आपण त्रैक्य देवावरती विश्वास करणारे आपण आहोत. हालेलुया, हालेलुया. सो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त की जो पित्याबरोबर होता आणि जो पित्याबरोबर असताना आम्ही पाहतो. आता काही जणांचं कन्फ्युजन सुद्धा असं सुद्धा होईल बरं का. काही जण हा प्रश्न निर्माण करतात किंवा बोलतात मग तिथं पवित्र आत्मा कुठं आहे? उत्पत्तीच्या त्या पुस्तकांमध्ये परमेश्वराने म्हणलं की मनुष्य आपल्या सारखा झालाय. आपल्यासारखा. दोन पेक्षा अधिक ज्या ठिकाणामध्ये असतात ना तिथं आपण बोलल्या जातो. बरोबर आहे, बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. आणि त्या ठिकाणामध्ये पिता आहे, पुत्र आहे, पवित्र आत्मा आहे. आणि म्हणूनच परमेश्वर काय म्हणत आहे? मनुष्य आपल्या सारखा झालाय. पवित्र आत्म्याचं अस्तित्व त्या ठिकाणामध्ये आहे. हालेलुया. पहिल्या मनुष्याची निर्मिती ही पवित्र आत्म्याच्या स्वरूपाने झाली. समजते का? हालेलुया. काल आपण वचनात ऐकलंय पहिल्या मनुष्याची निर्मिती सुद्धा पवित्र आत्म्याचे योग्य आहे आणि दुसऱ्या मनुष्याची निर्मिती सुद्धा म्हणजे दुसरा आदाम की ज्याची निर्मिती सुद्धा पवित्र आत्म्याच्या योग्यच आहे. हालेलुया. सो तो जो आहे तो शब्द देवाबरोबर होता आणि तो शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि त्या शब्दालाच त्याच प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलं. वचन 14 मी वाचूयात. पहिला अध्याय वचन 14. शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. तो पित्यापासून असलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे. कोण होता तो? एकुलता एक. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त हा एकुलता एक आहे. एकुलता एक. हालेलुया. तो एकुलता एकच आहे. त्याच्या वाचून परमेश्वराजवळ काहीच नाहीये. हालेलुया. त्याच्या वाचून परमेश्वराकडे काहीही नाहीये. बाकी सगळी निर्मिती आहे. त्याचं प्रेम जर त्याला प्रगट करायचंय तर सगळ्यात प्रिय त्याच्यासाठी काय आहे? एक बाप आहे आणि एका बापाकडे करोडोची संपत्ती आणि एकीकडे त्याचा मुलगा आहे. तो सगळ्यात जास्त प्रीती कशावरती करेल? कोणावरती करेल? थोडं जोरात बोला. हालेलुया. म्हणजे सगळ्यात जवळचं कोण आहे? कोण आहे? का संपत्ती आहे? हालेलुया. संपत्ती ही त्याने निर्माण केलेली आहे ना. त्याने गाडी विकत घेतली असेल, त्याने घर विकत घेतलं असेल, वेगवेगळ्या वस्तू त्याने विकत घेतल्या असतील. या सगळ्या त्याने निर्माण केलेल्या आहेत. या त्याच्या कृतीने त्याने निर्माण केल्या असतील. परंतु त्याचा जो मुलगा आहे तो त्याचा स्वतःचा एकुलता एक आहे. त्याच्या सगळ्यात जास्त प्रीती त्या मुलावरती आहे. हालेलुया. बाकीच्या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. दुय्यम आहेत. सगळ्यात प्रिय जर त्याच्यासाठी काय आहे तर तो पुत्र आहे. आणि तो सगळ्यात प्रिय पुत्र त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिला. हालेलुया. आता मला सांगा की पुत्र इतका प्रिय असताना त्याने मनुष्यासाठी पुत्राला द्यावं म्हणजे जास्त जवळचं कोण वाटतंय परमेश्वराला? हालेलुया. पुत्रापेक्षा प्रिय कोण वाटतंय परमेश्वराला? मनुष्य वाटतोय. आणि त्याने प्रीतीचं प्रमाण दिलं की आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती तो मारला गेला. इतकं प्रेम तो परमेश्वर तुमच्यावर आणि माझ्यावरती करतो. आणि त्याने दाखवून दिलं की तो एवढी प्रीती करतो आमच्यावरती. एवढी त्याची बाउंड्री नाहीये. इतकी प्रीती परमेश्वर तुमच्यावरती आणि माझ्यावरती करतो.
त्याला सीमा नाहीये. इतकी प्रीती परमेश्वराची जगातील प्रत्येक मनुष्यावरती परमेश्वराची आहे, परंतु प्रत्येक मनुष्य परमेश्वराची प्रीती समजू शकत नाही. हालेलुया. परमेश्वराची प्रीती समजायला प्रियानो ती उदारता आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आत्मिक जीवनामध्ये यावी लागेल. त्याच वेळेस परमेश्वराची प्रीती आम्ही समजू शकतो. हालेलुया. हालेलुया. त्या लहान बालकाला कळालं की प्रभूची प्रीती किती आहे. म्हणूनच त्याने आपल्या 5 भाकरी आणि 2 मासे प्रभू येशू ख्रिस्ताला भेट म्हणून दिली. हालेलुया. त्या विधवा स्त्रीला कळालं की या संदेशामध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. मी याच्यासाठी एक भाकर देते. आणि तिच्या संपूर्ण त्या दुष्काळामध्ये तिचा निर्वाह होण्यासाठी परमेश्वराने मोठा चमत्कार तिच्या जीवनामध्ये केला. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, ज्या वेळामध्ये आमच्याकडे एवढंच आहे ना, ते एवढं आम्ही स्वतःसाठी राखून न ठेवता आम्ही त्या प्रभूसाठी देणं गरजेचं आहे. की ज्या प्रभूने उदारताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याची एवढी प्रीती दाखवली की त्याची सीमा नाहीये. इतकी मोठी प्रीती परमेश्वराने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केली, त्याची सीमाच नाहीये. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराची प्रीती जर मोजायची ना, तर आम्ही आकाशाकडे पाहावं. आमची नजर कुठपर्यंत जाऊ शकते? आम्हाला माहिती का आकाश किती दूर आहे, किती पसरलेलं आहे माहिती का आम्हाला? नाही. त्याची सीमा नाहीये. हालेलुया. एवढं प्रेम परमेश्वर तुमच्यावर आणि माझ्यावर करतो. हालेलुया. हालेलुया. त्याची सीमा नाहीये, त्याचा अंत नाहीये. इतकं प्रेम परमेश्वर मनुष्यावरती करतो. प्रियांनो, त्याने आपल्या प्रेमाला प्रगट करण्यासाठी त्याने दाखवलं की तो मनुष्यावरती इतकं प्रेम करतो की त्याने आपल्या एकुलत्या एका मुलाचं अर्पण त्याने वधस्तंभावरती केलं. एवढी प्रीती की जो आपल्या बरोबर होता, जगाच्या निर्मितीच्या वेळेस तो त्याच्या बरोबर होता, जो सुरुवातीपासून, त्याला सुरुवाती काय शब्द आपल्याला बोलता येईल? हालेलुया. तो अल्फा आहे, तो ओमेगा आहे, तो सुरुवात आहे आणि तो शेवट आहे. तो परमेश्वराबरोबर होता. हालेलुया. तो परमेश्वराबरोबर असताना परमेश्वराने त्याचा सगळ्यात आवडीचा एकुलता एक पुत्र तो मनुष्यासाठी त्याने समर्पित केला, अर्पण केला. तर परमेश्वर मनुष्यावरती किती प्रेम करत असेल, किती प्रेम परमेश्वराचं मनुष्यावर असेल. हालेलुया. हालेलुया. तरी मनुष्य परमेश्वरावरती प्रीती करतो का? उदारपणे त्याने मनुष्यासाठी आपल्या पुत्राचं अर्पण केलं. उदारपणे आम्ही त्या परमेश्वरावरती प्रीती करावी. याच गोष्टी आम्हाला या वचनातून शिकायला मिळतील. उदारतेने त्या लहान मुलाने दाखवलं की उदारता त्याच्या ठाई होती. हालेलुया. त्याने ओळखलं असेल की प्रभू उदार आहे, हा उदार आहे. तो पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी या जगामध्ये आला. तो उदार आहे. आम्हाला उदार बनणं गरजेचं आहे प्रभूसाठी. तो उदार त्याने आमच्या जीवनात त्याचे आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणामध्ये मी पाहतो की त्याने पुत्रापेक्षाही मनुष्याला वैशिष्ट्यपूर्ण महत्व त्याने दिलं. म्हणजे इतकं प्रेम परमेश्वराचं मनुष्यावरती आहे. हालेलुया. आणि ज्या वेळामध्ये आम्ही आठवण करतो, आम्ही समजून घेतो की परमेश्वराचं प्रेम आमच्यावरती इतकं आहे, त्याचं बलिदान आम्ही आठवतो, त्या बलिदानाला आम्ही आमच्या डोळ्यासमोर कायम ठेवतो. त्या वेळामध्ये आम्ही पाप करण्यापासून स्वतःला बचावतो, आम्ही राखण करतो. प्रभूचा वधस्तंभ आमच्या डोळ्यासमोर कायम राहणं गरजेचं आहे. कारण त्याचं एवढं प्रेम आमच्यावरती, एवढं प्रेम आहे, एवढी प्रीती त्याची आमच्यावरती आहे. त्या प्रीतीसाठी त्याने त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तुम्हाला आणि मला, इथे जमलेल्या प्रत्येकांना आणि येशूवरती विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राचं अर्पण त्या वधस्तंभावरती केलं. एवढी प्रीती तो परमेश्वर तुमच्यावर आणि माझ्यावर करतो. एवढी प्रीती, एवढा बॉन्डलेस, सीमा नाहीये, त्याला सीमा नाहीये.
एवढी प्रीती त्या परमेश्वराची तुमच्यावर आणि माझ्यावरती आहे. आम्ही सुद्धा त्या परमेश्वरावरती एवढी प्रीती करायला लागू. इतकी जरी नाही जमली ना तर त्याच्या जवळपास आम्ही करायला आम्ही नक्की प्रयत्न करू. हालेलुया, हालेलुया. ही गोष्ट शक्य नाहीये. परमेश्वरासारखं प्रेम करणं हे शक्य नाहीये, परंतु आम्ही प्रयत्न करू शकतो. हालेलुया. की ज्या परमेश्वराने त्याचा पुत्र दिला, आम्ही आमचं जीवन जरी त्याला समर्पित केलं तरी पूर्ण आहे, तरी पुरं आहे. त्याला आपलं जीवन समर्पित करणं म्हणजे आम्हाला खऱ्या अर्थाने वधस्तंभावरती जाण्याची गरज नाहीये. हालेलुया. आम्ही जे जगतोय ना ते त्याने सांगितलेल्या वचनानुसार आम्ही जगणं म्हणजे त्याला समर्पित जीवन जगणं आहे. त्याने शिकवलेल्या शिकवणीनुसार आपलं जीवन जगणं म्हणजे आपण त्याला समर्पित जगणं आहे. आणि जो कोणी त्याच्यासाठी समर्पित असं जगेल, प्रभू त्याच्यासाठी सगळ्या गोष्टीमध्ये समर्पित असेल. प्रभू त्याला सगळ्या गोष्टी नक्की देईल. कारण जर त्याने त्याचा पुत्र नाही राखून ठेवला तर बाकीच्या गोष्टी काय राखून ठेवेल तो आमच्यासाठी? काहीच नाही. सगळ्या गोष्टी त्याने उदारपणे तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी नक्की देईल. एवढी प्रीती तो आमच्यावरती, जगातील प्रत्येक मनुष्यावरती करतो. प्रभू परमेश्वर आम्हाला या वचनाच्या द्वारे तो आशीर्वादित करो. आमेन. मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकलंय, तुम्ही इतरांना सुद्धा त्या परमेश्वराची एवढी प्रीती नक्की तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेअर करा. आणि प्रभूची एवढी प्रीती त्यांना नक्कीच लक्षात येईल आणि त्याद्वारे ते उद्धारल्या जातील. त्यांचं जीवन परमेश्वर आशीर्वादित करेल आणि तुम्ही सुद्धा परमेश्वराच्या आशीर्वादाने अधिक आशीर्वादित व्हाल. मी विनंती करेल की तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे कळू शकता. जी प्रार्थना विनंती 77768371128 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती तुम्ही कळवा. डिस्क्रिप्शनमध्ये याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही या सेविकाला मदत करू शकता आणि फोन पे, गुगल पेच्या माध्यमातून तुमची सहायता या सेविकाला तुम्ही नक्की करा. परमेश्वर तुम्हाला याद्वारे अधिक आशीर्वादित करेल. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड. परमेश्वर आशीर्वादित करो.